मंत्री आता मतदान करण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांच्या सोबत बच्चू कडू देखील होते अशी माहिती मिळते। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू मतदानासाठी एकत्र पोहोचल्याचं समजतंय। शिंदेंच्याच शिवसेनेला दोन्ही मतं देणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। 9 महायुतीचे, 3 महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यामुळे 11 जागांसाठीचं मतदान पार पडतंय। कोणता असा उमेदवार आहे की ज्याला पराभवाचं तोंड पाहावं लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या या 11 जागांसाठीचं मतदान सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेला दोन्ही मतं देणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू मतदानासाठी एकत्र पोहोचल्याची दृश्य आता समोर येत आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। महायुतीनं 9 उमेदवार दिलेले आहेत तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आहेत। विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सध्या मतदान सुरू आहे। बच्चू कडू यांनी मतदान आता केलेलं आहे अशी अपडेट देखील समोर येते। आपली दोन्ही मतं आपण शिंदेंच्या शिवसेनेलाच देणार असल्याचं बच्चू कडूंनी जाहीर केलेलं आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचं मतदान सुरू आहे। बच्चू कडूंनी आपलं मतदान केल्याचं दिसतं आहे। मुख्यमंत्र्यांसोबत ते मतदानासाठी पोहोचले होते। राजू, काय सांगता येईल याबद्दल? पाहता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि बच्चू कडू मुख्यमंत्री मतदानासाठी गेले होते आणि बच्चू कडू अजूनही आपल्याला रांगेत पाहायला मिळतात, कारण अनेक आमदारांची जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती रांग पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की आता जे आहे तो मतदानाचा वापर पाहायला मिळतोय। जवळपास आहे 2-3 मिनिटांमध्ये संपूर्णपणे हा आकडेवारी समोर येईल। मात्र भाजपच्या जास्तीत जास्त आमदारांनी मतदान केलेलं आहे। शरद पवार गटाच्या आमदारांचं सुद्धा मतदान झालेलं आहे। अजित पवार गटाच्या सुद्धा आमदारांचं मतदान झालेलं आहे आणि काँग्रेसचे अनेक आमदार जे आहे आता रांगेमध्ये उभे आहेत। तर रांगेमध्ये असलेले आपल्याला आमदार पाहायला मिळतात। त्यामध्ये नाना पटोले असतील किंवा इतर मंत्री सुद्धा रांगेमध्ये आहेत। पुढच्या 2 तासामध्ये जवळपास हे मतदान जे आहे ते आटोपण्याची शक्यता आहे। ठीक आहे राजू, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। मतदानासंदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध